स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 10 सेल अँड सेल ऑर्गॅनल्स. आज आपण मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्यूल्स अँड क्लोरोप्लास्ट हे घटक अभ्यासणार आहोत. मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकणिका. इच सेल रिक्वायर्स एनर्जी अँड दिस एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन द mitochondria. Under the electron microscope, a mitochondrion is seen as a double membrane structure. प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम तंतुकणिका करतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी खाली पाहिल्यास तंतुकणिका दुहेरी आवरणाची बनलेली असते. द आउटर मेम्ब्रेन इज पोरस अँड द इनर मेम्ब्रेन इज डीपली फोल्डेड. तंतुकणिकेचे बाह्य आवरण सच्छिद्र तर आतील आवरण घड्याने बनलेले असते. These folds are called cristae. The inner cavity is filled with proteinaceous gel-like matrix containing ribosomes, phosphate granules and DNA. बघा, तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेली सदृश्य द्रव्यात रायबोझोम्स, फॉस्फेट कण व डिऑक्सी रायबो संश्लेषित करू शकतात किंवा न्यूक्लिक आम्ल रेणू असल्याने त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात. विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स मायटोकॉन्ड्रिया ऑक्साइड्स कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स इन द सेल. तंतुकणिका पेशीतील कर्बोदक किंवा मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात साठवते. द एनर्जी रिलीज इन दिस प्रोसेस इज स्टोर्ड इन द मायटोकॉन्ड्रिया इन द फॉर्म ऑफ एटीपी म्हणजेच एडेनोसाइड ट्रायफॉस्फेट. प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन ॲनिमल सेल. प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते. फंक्शन्स कार्य टू प्रोड्यूस एनर्जी रिच कंपाऊंड्स एटीपी. एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करणे. सेकंड, सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स etc बाय युझिंग द एनर्जी इन एटीपी. एटीपी मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मीठ यांचे संश्लेषण करणे. व्हॅक्यूल्स म्हणजे रिक्तिका. व्हॅक्यूल्स आर द स्टोरेज सॅक्स फॉर सॉलिड और लिक्विड कंटेंट्स. पेशीतील घटक द्रव्यांची साठवण करणारे पेशीअंगक म्हणजे रिक्तिका होय. दे डोंट हॅव एनी टिपिकल शेप और साइज. रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. द स्ट्रक्चर ऑफ द व्हॅक्यूल्स चेंजेस अकॉर्डिंग टू नीड ऑफ द सेल. व्हॅक्यूल्स इज बाउंड बाय सिंगल मेम्ब्रेन. पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. रिक्तिकेचे पटल एक पदरी असते. फंक्शन्स कार्य टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे. सेकंड, टू स्टोअर मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एंड प्रोडक्ट्स म्हणजेच चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते साठवणे. फॉर एक्झाम्पल ग्लायकोजन, प्रोटीन्स, वॉटर म्हणजेच पाणी etc. इन ॲनिमल सेल दे स्टोअर वेस्ट प्रोडक्ट अँड फूड व्हाईल इन अमिबा इज स्टोअर फूड बिफोर डायजेशन. प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते. फोर्थ, इन प्लांट सेल व्हॅक्यूल्स आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड रिगिडिटी टू देम. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रवाने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. प्लॅस्टॅड्स म्हणजेच लवके. व्हाय आर प्लांट्स लीव्स ग्रीन अँड फ्लॉवर्स रेड, येलो, ऑरेंज और ब्ल्यू. वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग, फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे अनेक रंग कशामुळे येत असतील? द ऑर्गॅनल विच गिव्स सच कलर इज प्रेझेंट ओनली इन द प्लांट सेल्स. असे रंग देणारे एक अंगक फक्त वनस्पती पेशीत आढळते. इट इज कॉल्ड अ प्लॅस्टॅड. ते म्हणजे लवक. प्लॅस्टॅड्स हॅव डबल मेम्ब्रेन अँड आर ऑफ टू टाइप्स. लवके हे द्विपटलयुक्त असून दोन प्रकारची असतात. कलर ऑफ द प्लांट पार्ट वनस्पतींच्या भागांचा रंग आणि पिगमेंट म्हणजेच रंगद्रव्य. ग्रीन एक्झाम्पल लीव्स हिरवा उदाहरणार्थ पाने. क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य. ऑरेंज फॉर एक्झाम्पल कॅरोट. लाल गाजराचा रंग असतो कॅरोटीन. येलो पिवळा झेंथोफिल. पर्पल ब्ल्यू म्हणजे जांभळा निळा
अँथोसायनिन. डार्क पिंक गडद गुलाबक्षी, फॉर एक्झाम्पल बीट, उदाहरणार्थ बीट, बिटालिन्स. ल्युकोप्लास्ट व्हाईट और कलरलेस प्लॅस्टाइड्स. अवर्णलवके पांढरी रंगहीन लवके असतात. क्रोमोप्लास्ट म्हणजेच वर्णलवके. कलर्ड प्लॅस्टाइड्स म्हणजेच रंगीत लवके. क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्वर्टेड इंटू अदर टाइप ऑफ क्रोमोप्लास्ट. फॉर एक्झाम्पल रॉ ग्रीन टोमॅटोज टर्न रेड ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल अँड सिंथेसिस ऑफ लायकोपिन. म्हणजेच काय, हरित लवके ही वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकात रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ म्हणायचं झालं तर हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते, तर लायकोपिन तयार झाल्याने लाल रंग येतो. क्लोरोप्लास्ट म्हणजेच हरित लवके महत्वाचं आहे बघा. ऍक्टिव्हिटी टेक आउट अ थिन पील ऑफ रिओ और क्रॉटन लीफ अँड ऑब्झर्व द क्रोमोप्लास्ट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. क्रोटन किंवा रिओ वनस्पतीच्या पानावरील पापुद्रा काढा, तो काचपट्टीवर ठेवा, तेथील वर्णलवकांचे संयुक्त सूक्ष्मदर्शिकाने निरीक्षण करा. क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इन द लीव्ज. तुम्हाला माहित आहे का, वनस्पतींच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरित लवके फार महत्त्वाचे आहेत. क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट ड्रॉप्स सोलर एनर्जी अँड कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी. हरित लवके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. स्ट्रोमा इन द क्लोरोप्लास्ट कंटेन्स एन्झाइम्स, DNA, राइबोसोम्स अँड कार्बोहायड्रेट्स दॅट आर नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. हरित लवकाच्या पिटिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विक्रे, DNA, राइबोसोम्स व पिष्टमय पदार्थ असतात. फंक्शन्स कार्य. क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलर एनर्जी टू केमिकल एनर्जी फूड. हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजेच अन्नात रूपांतर करतात. सेकंड, क्लोरोप्लास्ट गिव्ह डिफरंट कलर्स टू फ्लावर्स अँड फ्रुट्स. वर्णलवकामुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो. ल्युकोप्लास्ट आर इन्व्हॉल्व्ड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फूड लाईक स्टार्च, ऑइल्स अँड प्रोटीन्स. अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करतात. Mitochondria and plastids can produce the proteins as well as replicate themselves as they have their own DNA and ribosomes. तंतुकणिका व लवके यामध्ये DNA व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने तयार करू शकतात. After studying the cell and cell organelles, you must have come to know that all the functions in plants and animal cells are taking place smoothly due to the cell organelles. पेशींच्या रचनेचा व अंगकांचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामध्ये आढळणाऱ्या अंगकामुळे पेशीतील कार्य सुरळीतपणे चालू असतात. सच डेव्हलप्ड सेल्स आर कॉल्ड eukaryotic cells. Last year you have studied prokaryotic cells of bacteria. Let us now compare them. मागील येथे तुम्ही जीवाणूंच्या आदिकेंद्रिकी पेशींचा अभ्यास केला होता. आता या दोन्ही पेशी प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास करूया. Eukaryotic cell and prokaryotic cell. Size 5 to 100 micrometer, 1 to 10 micrometer. बघा फरक किती आहे मुलांना. नंबर ऑफ क्रोमोसोम्स मोर दॅन 1. गुणसूत्रांची संख्या एकापेक्षा जास्त असते. ओनली 1 एकच असते. न्यूक्लियस केंद्रक विथ न्यूक्लिअर मेम्ब्रान, न्यूक्लियस अँड न्यूक्लिप्लाझ्म म्हणजेच केंद्रपटल, केंद्र किंवा केंद्रक द्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक असते. न्यूक्लियोइड रिसेम्बलिंग न्यूक्लियस केंद्रक सदृश्य केंद्रभाग असतो. माइटोकॉन्ड्रिया अँड प्लॅस्टाइड्स प्रेझेंट. तंतुकणिका लवके असतात. दे डोंट हॅव मेम्ब्रान बाउंड सेल ऑर्गॅन्युल्स. आवरणयुक्त अंगके नसतात. एक्झाम्पल प्रेझेंट इन हायली इव्हॉल्व्ड युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर प्लांट्स अँड ॲनिमल. उच्च विकसित एकपेशीय बहुपेशीय वनस्पती व प्राणी यामध्ये आढळतात. बॅक्टेरिया, जीवाणू.